देख रहे हैं औरंगाबाद अपडेट्स और मैं हूं आपके साथ नेहा खान। ग्राम पंचायत तांदुळवाडी, तालुका पैठण और पाचोड़ यहां पर बैलपोला बड़े ही धूमधाम से मनाया गया। पीड़िता वृषाली शेषराव बोगाने इस महिला पर हुए अत्याचार के खिलाफ इस महिला ने इंसाफ मांगा है, इसलिए एक पत्रकार परिषद लेकर इस महिला ने पूरी मालूमात दी है। माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, माझ्यासोबत जी घटना घडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये मला न्याय हवा आहे म्हणून मी FIR नोंद केलेला आहे आणि त्यानंतर माझ्यावर परत हल्लाही होतो जीव घेणं। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे की मी महिला एकटी आहे आणि गरीब आहे, माझ्या कुणी मागे पुढे नाही, तर त्यामुळे मला मदत हवी आहे। आरोपी कोण वाटतात तुम्हाला? आरोप कोणावर आहे तुमचा? माझा भारत प्रभाकर राठोड, विशाल प्रभाकर राठोड आणि त्यांचा मित्र आहे राहुल, हे तिघे आहेत। कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला? सातारा पोलीस स्टेशन। आता काय मागणी काय तुमची? मागणी माझी सुरुवातीपासून हीच होती की मला त्यांच्यासोबत लग्न करायचं, कारण मी समाजामध्ये त्यांचं नाव लावून राहते। तर मग माझी जर त्यांनी माझ्यासोबत लग्न नाही केलं तर समाजामध्ये माझी खूप बदनामी होईल। संभाजी कॉलोनी में ढोल बजाने को लेकर जगह के ओनर और मंडप सदस्यों के बीच झड़प हुई है। इसके अंदर एक की जान गई है और 4 जन जख्मी होने की खबर सूत्रों के हवाले से सामने आ रही है। गणेश महासंघ उत्सव समिति की ओर से गणेश महासंघ के अध्यक्ष अनिकेत निल्लावार, इनके नेतृत्व में एक पत्रकार परिषद ली गई है। इस पत्रकार परिषद में गणेश महोत्सव की मालूमात दी गई। मला या वर्षी अध्यक्षपदाचा मान दिला आणि महासंघातील सर्व सहकारी मित्रांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी मला पूर्ण वर्ष सहकार्य करण्याची गवाही दिली। या वर्षी आपण कार्यक्रम घेत आहोत एक झाड एक मंडळ अभियान। 27 ऑगस्टला जिल्हा परिषद मैदानावरती एक झाड एक मंडळ हे अभियान राबवत आहे। आपण प्रत्येक मंडळाला आपण एक झाड देणार आहोत। त्याच्यानंतर 28 तारखेला अथर्व शीर्षाचा महापठण आपण वरद गणेश मंदिरासमोर घेत आहोत। त्याच्यानंतर 29 ऑगस्टला अनाथ मुले तसेच वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांना विशेष मेजवानीचं आयोजन आपण केलं आहे। 30 तारखेला प्रोझोन येथे आपण भव्य ढोल वादन स्पर्धेचं आयोजन केलं आहे। 31 ऑगस्ट 2025 रोजी 2 सप्टेंबर रोजी नशामुक्त छत्रपती संभाजीनगर मोहीम ही आपण विविध शाळांमध्ये राबवत आहोत। 3 सप्टेंबर रोजी भव्य कुस्तीची स्पर्धेचं आपण आयोजन जिल्हा परिषद मैदान येथे केलं आहे। 4 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर आपण महासंघाच्या कार्यालय येथे आयोजित केलं आहे।